डेडिकेशन, प्रयत्न, कन्सिस्टन्सी इज द की. आय वुड से की तुम्ही तुमच्या स्वतःशी यू शुड बी रिअली ऑनेस्ट विथ युअर सेल्फ की आज आय हॅव गिवन माय बेस्ट. आणि एक्झाम खूप अनप्रेडिक्टेबल आहे. जेव्हा एक्सपेक्टेशन्स असतात तेव्हा काही नाही होत आणि जेव्हा नसतात तेव्हा होतं. सो आय थिंक आपल्या हातात काय आहे ते डिसाईड करायचं. हा 5वा अटेम्प्ट होता तर आय वॉज नॉट, मी एक्सपेक्टच नव्हतं घरात माझं नाव. बट जेव्हा मी माझं नाव बघितलं आय वॉज लाईक ओके, आय मेड इट. इट वॉज नॉट वन डे थिंग. हळूहळू वन स्टेप, वन डे ॲट अ टाईम आय स्टार्टेड बिल्डिंग दॅट. नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2025चा निकाल काल जाहीर करण्यात आलेला आहे आणि या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील मुलांनी मोठ्या प्रमाणात बाजी मारलेली आहे. मात्र विशेष बाब म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव परिसरात राहणाऱ्या अभिषेक टेकाळेने यामध्ये मोठं यश संपादन केलेलं आहे. आता आपल्यासोबत अभिषेक आहेत. आपण जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास नेमका यशाचा कसा होता. अभिषेक, तुझं खूप खूप स्वागत आहे आय लव्ह नगर मध्ये. थँक्यू. काय सांगशील, तू आज UPSC क्रॅक केलेली आहे, काय भावना आहे? से मी अजून प्रोसेस नाही केलेली. आय एम स्टील फीलिंग इट बट आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. आय थिंक दॅट आय हॅव अचिव्ड इट. या. आता तू UPSC क्रॅक केली, मात्र किती दिवसांपासून किंवा किती वर्षांपासून तू ही तयारी करत होता? बेसिकली आय स्टार्टेड फ्रॉम 3rd इयर ऑफ माय कॉलेज इटसेल्फ, जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो. बट मेन डेडिकेशन आय स्टार्टेड फ्रॉम 2019, लेट 2019 इटसेल्फ. 2020 इट वॉज माय फर्स्ट अटेम्प्ट ॲक्च्युली. आय हॅव गिवन 5 अटेम्प्ट्स टोटली. आता तू जसं सांगितलं की तू इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहेस, मग इंजिनिअरिंग सोडून इकडे UPSC मध्ये का वळालास? The inclination was already there towards civil services. In fact, before I knew की मला engineering करायचं आहे, I was drilled that since childhood that I have to prepare for civil services. I think there were some incidents during my childhood that really inspired me to go for civil services. आणि आई वडिलांचा तर पुश तर होताच, mainly father. That's why. But जेव्हा मी माझं नाव बघितलं I was like okay, I made it. म्हणजे काहीतरी मिळवलंय आपण असं वाटलं? असं वाटलं. किती दिवसांपासून अभ्यास करतोय तू UPSCचा? मी 3rd इयरपासूनच चालू केलं होतं इंजिनिअरिंगला जेव्हा होतो. बट स्पेसिफिकली म्हटलं गेलं तर 2019 पासून, लेट 2019 पासून मी चालू केलं. म्हणजे इंजिनिअरिंगला जायच्या आधी ठरलेलं होतं तुझं? हो, ठरवलेलं होतं मी की आय वॉन्ट टू, मला सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम द्यायची, UPSC द्यायची. आता UPSC म्हटलं की खूप हार्ड विषय असतात किंवा हार्ड पद्धतीने लोक पाहतात त्याच्याकडं. तू कसा पाहत होतास आणि काय अभ्यासक्रम कसा असतो UPSCचा? इनिशियली वाटतंच की UPSC खूप मोठी परीक्षा आहे. जेव्हा मी स्टेपअप करतच होतो लाईक इनिशियली, तेव्हा ऑफकोर्स माझ्या मनामध्ये पण डाऊट होता की UPSC खूप मोठी परीक्षा आहे. सो हळूहळू जेव्हा मी सिलेबस पाहिला, जेव्हा आय गॉट टू नो अबाउट डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ UPSC, ऑनलाईन गायडन्स, तेव्हा मग इट वॉज नॉट वन डे थिंग. हळूहळू वन स्टेप, वन डे ॲट अ टाईम आय स्टार्टेड बिल्डिंग दॅट. UPSCची प्रिलिम्सचा कसा फॉर्मॅट असतो आणि मेन्स कशी असते, काय सांगशील? ओके, UPSC प्रिलियम जी असते ती बेसिकली क्वालिफाईंग असते. त्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 2 जो असतो ना त्याला CSAT म्हणतात. तो बेसिकली एक क्वालिफाईंग नेचरचा असतो. इट्स लाईक 200 मार्काचा असतो तो. 200 मार्कांपैकी तुम्हाला ॲटलिस्ट 67 मार्क मिळायला पाहिजे. मग तो पेपर जर तुम्हाला 67च्या जास्त पडले तर मग तुमचा पेपर 1 लाईक इट विल बी चेक्ड आणि मग कट ऑफ पेपर 1ने डिसाईड केला जातो. तो पेपर 1चा जो सिलेबस असतो तो मेनली रिव्हॉल्व करतो अराउंड जनरल नॉलेज, करंट अफेअर्स म्हणा, हिस्ट्री म्हणा, भूगोल म्हणा, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. सो बेसिक स्टॅटिक सब्जेक्ट्स आणि करंट अफेअर्स जे मेनली रेलेवंट आहेत, सध्या चालू आहेत इंडियाचे. दॅट्स. आणि मेन्स कशी असते? हां, आणि मेन्स टोटल असते 1750 मार्कांची. त्यामध्ये 4 पेपर असतात, GS1, GS2, GS3, GS4. एक एसे पेपर पण असतो. हे प्रत्येक पेपर 250 मार्काचे असतात आणि मग त्यामध्ये नंतर 2 ऑप्शनल असतात. तर तो ऑप्शनल जे असतात त्याची चॉईस कॅन्डिडेट्सकडे असते. दे कॅन टेक द ऑप्शनल. माझा हिस्ट्री होता, सो तो ऑप्शनल पेपर जो असतो त्याच्यामध्ये पेपर 1, पेपर 2 पण असतो. सो तो पण 500 मार्काचा असतो. सो अशी मेन्स
टोटल 1750 मार्काची असते आणि ती सब्जेक्टिव्ह असते इन द सेन्स तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत. जशी प्रिलियम्स ऑब्जेक्टिव्ह असते, तुम्हाला ते ऑप्शन्स निवडून हे करायचे असतात. मेन्स इज क्वाईट डिस्क्रिप्टिव्ह, तुम्हाला आन्सर्स लिहायचे असतात विदिन टाईम लिमिट्स. 3 hours दिलेले असतात, 20 प्रश्न असतात, यू विल हॅव टू असं. मग द मेन रँक जो डिसाईड केला जातो तो मोस्टली मेन्सनीच डिसाईड केला जातो असं. आणि त्यानंतर मेन्स आणि इंटरव्ह्यू, ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो UPSC मध्ये, ती कशी असती? ती पार करताना काय काळजी घेतली पाहिजे कुठल्याही कॅन्डिडेट? आय वुड से ही माझी फर्स्टच पर्सनॅलिटी टेस्ट होती. तर माझं जे इंटेन्शन होतं दॅट आय विल ट्राय टू बी ॲज नॅचरल ॲज पॉसिबल. पर्सनॅलिटी टेस्ट ते पर्सनॅलिटी टेस्ट जज करतात, दे आर नॉट टेस्टिंग युअर नॉलेज. माझ्या मनामध्ये हेच होतं की नॉलेज तर ऑलरेडी टेस्ट केलेलं आहे मेन्समध्ये, मला माझी पर्सनॅलिटी दाखवायची. सो बी ऑनेस्ट. जो प्रश्न विचारला आहे जर माहीत नसेल तर ॲक्सेप्ट दॅट यू डोंट नो, मेनली अराउंड लाईक दॅट. आणि सिच्युएशनल प्रश्न विचारतात ते की जर समजा तुम्ही कलेक्टर झाले तर तुम्ही काय करताल. सो ॲनालिटिकल असतात ते. सो इट्स लाईक डेव्हलपिंग दॅट सोल्युशन ओरिएंटेड माइंडसेट. त्यामुळे अच्छा, आता UPSC मध्ये ग्रुप्स वाईज एक्झाम असते का? UPSC एकदा क्रॅक झाल्यानंतर देर आर 24, आय डोंट नो द एक्झॅक्ट सर्व्हिस, बट देर आर आय थिंक 24 सर्व्हिसेस असतात. तर त्यामध्ये ग्रुप ए सर्व्हिसेस पण असतात आणि ग्रुप बी पण असतात. ग्रुप एमध्ये मग ऑल इंडिया, हे सगळे ऑल इंडिया सर्व्हिसेस असतात. सो या लाईक काही ग्रुप बी सर्व्हिसेसचं एक्झाम्पल घेतलं तर पॉन्डिक्स, डॅनिक्स, आणि काही ग्रुप ए तर आपल्याला माहितीच आहे, IAS, IPS, IFS. रँक वाईज ते अलॉट करतात. आता UPSC म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा कल असतो की खूप तास अभ्यास करावं लागतं. तू किती घंटे अभ्यास करत होता नेमका? माय गोल वॉज लाईक की नॉट टार्गेट आवर्स, टार्गेट युअर स्पेसिफिक गोल्स. लाईक की मला हा टॉपिक कंप्लीट करायचा, माझा हेतू आणि फोकस त्याच्यावरती असायचं जास्त, की मला आज हे करायचं आहे आणि मी तेवढं करणार, रॅदर दॅन लाईक आवर्स. क्वालिटेटिव्ह रॅदर दॅन क्वांटिटेटिव्ह. तसं म्हटलं गेलं तर आय यूज टू डू 6-7 hours ओनली, बट कन्सिस्टन्सी इज द की. असं नाही की एक दिवस 10 तास केला आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी काहीच नाही केलं. कन्सिस्टन्सी इज द की. अच्छा, म्हणजे UPSC पार करण्यासाठी हुशार असणं महत्वाचं नाही, तर सातत्य असणं गरजेचं आहे. हो. ओके. तर आता UPSC मध्ये पुढं जे मुलं येणार आहेत त्यांना तू काय सांगशील? आय वुड से दॅट UPSC ही खूप अनप्रेडिक्टेबल आहे. यू डोंट नो, देर आर सर्टन थिंग्स दॅट आर इन युअर कंट्रोल अँड देर आर सर्टन थिंग्स दॅट आर नॉट इन युअर कंट्रोल. आपल्या हातात डेडिकेशन, प्रयत्न, कन्सिस्टन्सी इज द की. आय वुड से की तुम्ही तुमच्या स्वतःची, यू शुड बी रिअली ऑनेस्ट विथ युअर सेल्फ की आज आय हॅव गिवन माय बेस्ट, वन डे ॲट अ टाईम, वन स्टेप ॲट अ टाईम. की असं नाही की आय क्रॅक लाईक मग दॅट एक्झाम. आजचं टार्गेट आज फोकस करा. अँड आय वुड रिअली से दॅट की मेंटल हेल्थवरती फोकस करा, फिजिकल हेल्थवरती पण फोकस करा, चांगल्या हॉबीज ठेवा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इफ यू एंटर इन टू अ लॉंग सायकल लाईक UPSC, इट affects your mental health a lot. Chat with your parents, chat with your friends. I think mental health is really important. That's all. आता तू इतक्या दिवस अभ्यास केलाय, तुझा 5वा अटेम्प्ट होता. तू या काळामध्ये सोशल मीडियाचा वापर करत होता का? सोशल मीडियाचा इन द सेन्स लाईक आय यूज टू यूज यूट्यूब, ते सोशल मीडियाच म्हटलं जाईल. इंस्टाग्राम वगैरे तर एवढं नव्हतंच माझं. बट या आय वुड से की मी खूपच एक्स्ट्रीम याच्यावरती पुश केलेलं. यू कॅन रिमेन सोशल, यू कॅन चॅट विथ युअर फ्रेंड्स वगैरे. इफ यूज सोशल मीडिया इज गुड थिंग, इट डिपेंड्स ऑन अस, आपल्यावरती. सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह यूज पण करू शकतो आणि निगेटिव्ह पण. सो बॅलन्स इज द की. आता तू UPSC पास झालायस, तू क्लासेस वगैरे लावली होतीस का? ड्युरिंग इंजिनिअरिंग देर इज वन अकॅडमी, मी त्यांच्याकडे जायचो सॅटर्डे संडेला ड्युरिंग माय 3rd and 4th year. त्याच्यानंतर आय शिफ्टेड हिअर ओनली, घरीच, आणि मग घरूनच आपला डेडिकेटेडली अभ्यास केला. तर असं काय नाही, फक्त मग टेस्ट सिरीज असताना किंवा मेन्सची जे टेस्ट सिरीज तिथे पेपर चेक होतात, मग त्याचे टेस्ट सिरीज सबस्क्राईब करायचो मी. सो ते चेक होतात, दॅट्स इट. आणि आत्ता इंटरव्ह्यूसाठी लाईक मला गायडन्स दिलेला भरपूर जणांनी दिलेला. आय वुड लाईक टू मेन्शन महेश भागवत सर, IPS. He actually really helped me. I would also acknowledge the efforts of Bhavna ma'am. They are the director of CIEC Mumbai. They also really helped me during interview guidance program.
आता तू इतकं मोठं यश मिळवलेलं आहेस, आता तुला कुठली ना कुठली पोस्ट मिळणार, तर या सगळ्याचं श्रेय तू कुणाला देशील? I would say माझी family only. My mom, my dad, my grandparents also, and also my sister. My sister was a silent supporter. She always motivated. तिने खूप मोटिवेट केलं होतं मला when I was down. ती माझ्यापेक्षा लहान असून she was the more mature one I would say. Yeah, I would like to dedicate it to my family itself. आता शेवटचा प्रश्न घेते मी. इतकी तू 5वा अटेम्प्ट दिलेला आहेस, म्हणजे तुला खूप वर्ष अभ्यास करावा लागलाय. पण असं कधी आलं का, की ह्या वेळेस फेल्युअर आलंय आणि खचून गेलाय तू, नको आता दुसरं काहीतरी करूया किंवा नको आता UPSC? I'll be honest, of course येतं ते बिकॉज यू गो थ्रू कंटिन्युअस फेलियर्स अँड यू स्टार्ट क्वेश्चनिंग युअरसेल्फ. क्वेश्चन करतो आपण स्वतःला की लाईफमध्ये काय करतोय, यु नो. दॅट इज व्हॉट आय एम सेईंग की एक्झाम खूप अनप्रिडिक्टेबल आहे. जेव्हा एक्सपेक्टेशन्स असतात तेव्हा काय नाही होत आणि जेव्हा नसतात तेव्हा होतं. सो आय थिंक आपल्या हातात काय आहे ते डिसाईड करायचं. आपल्या हातात फक्त डेडिकेशननी प्रिपरेशन करणं, बाकी आपल्या हातात काय नाही. आय थिंक दिस वूड अप्लाय टू अदर ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ ऑल्सो, नॉट ओनली UPSC. आपल्या हातात जे आहे ते प्रॉपर करायचं इमानदारीनं अँड देन लिव्ह इट टू गॉड आय थिंक. तर आत्ता आपण अभिषेकचा सगळा प्रवास जाणून घेतला आहे. अभिषेक, तुला आय लव्ह नगरकडून खरंच पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.